तर नगर परिषद निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदार, खासदार, मंत्री आणि माजी महापौरांनी आपली पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहिणीसाठी उमेदवारी मागितल्याचं समोर आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री भागवत कराडांचा मुलगा मंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा आणि मुलीला उमेदवारीसाठी फिल्डिंग लावलेली आहे। मंत्र्यांच्या मुलांना आता पालिकेची उमेदवारी हवी आहे, तशी फिल्डिंग देखील हे मंत्री लावत असल्याचं दिसतंय। ही भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही आहे की नेत्याचा मुलगा आहे म्हणून फॉर्म भरला नाही असं झालेलं नाहीये। 10 फॉर्म 12 फॉर्म आपल्याला तिथे आलेले आहेत आणि ते फॉर्म त्यांनाही माहित आहे की ही निकोप स्पर्धा होणार आहे। अगदी पारदर्शक पद्धतीने तो निर्णय होईल आणि योग्य उमेदवाराला न्याय। खूप पक्ष आपण पाहत असेल वेगवेगळे निर्णय जे होतात, तर अगदी सामान्य कार्यकर्ता ज्याच्याकडे कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याच्या कुठे राजकारणात नाही, अशा युवकांना अशा कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी संधी देतोय। तर कोणत्या नेत्यांचे नातेवाईक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पाहूयात। प्रदीप जयस्वाल आमदार आहेत शिंदे सेनेचे, त्यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल। तर माजी आमदार किशनचंद तनवानी यांचा मुलगा चंद्रकांत तनवानी आणि भाऊ राजू तनवानी इच्छुक आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि मुलगी हर्षदा शिरसाट हे महापालिकेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। नंदकुमार घोडेले माजी महापौर आहेत, ते पत्नी आणि स्वतःसाठी उमेदवारी मागतायत, त्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। तर माजी महापौर विकास जैन पत्नीसाठी तिकिटाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर माजी महापौर त्र्यंबक तुपे पुतण्यासाठी तिकिटाची मागणी करणार असल्याचं देखील कळत आहे। माजी महापौर गजानन बारवाल आपल्या पत्नीसाठी तिकिटाची मागणी करणार असल्याची माहिती आहे। माजी मंत्री भागवत कराड, त्यांचा मुलगा हर्षवर्धन कराड यांच्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे। आमदार संजय केनेकर आपल्या मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणून इच्छुक आहेत। तर आमदार नारायण कुचे पत्नीला महापालिकेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत, फिल्डिंग लावतायत अशी माहिती समोर आली आहे।